तरुणांसोबत संवाद करणं गरजेचं आहे. तरुणांना आदेश देण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलंय. त्यांचं महत्वाचं वक्तव्य आहे. पूर्वी केवळ आज्ञा पालनाचा काळ होता. नवी पिढी प्रश्न विचारते, त्यांना त्यामागची कारणे समजावून सांगावी लागतात, असं मोहन भागवत यांनी म्हटलंय. तर यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. भागवतांनी प्रवचन देण्यापेक्षा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागावा असा तोच सल्ला आता संजय राऊतांनी दिला. दूसरी बात है कि जिस शैली में हम पहले करते थे, अभी थोड़ी अपनी शैली बदलनी पड़ेगी. पहले आज्ञा पालन का जमाना था. हम जब छोटे थे तो माताजी ने कहा, पिताजी ने कहा, नो आर्ग्यूमेंट. तो एक तो बहुत अधिक अपनापन देने की जरूरत है, समय देने की जरूरत है और संवाद करने की जरूरत है. डिक्टेशन नहीं, डिस्कशन, ऑर्डर नहीं, कॉन्सेंसस. आज परिवार में बातचीत बंद हो गई है. भागवत यांनी सरळ असं खाण्यापेक्षा असं बरं का असं आणावं इथे, आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा मागावा आणि या तरुणांचा जो आवाज आहे त्या आवाजात सामील व्हावं. त्यांनी थेट राजीनामा मागा. मोहनराव भागवतांनी थेट सरकारला सांगा, या सरकारचं जनक हे RSS आहे, संघ आहे. सांगा तुम्ही, मोदी तुम्ही जा आणि त्याच्या आधी धर्मेंद्र प्रधानला घालवा. हे मोहनराव भागवतांनी थेट सांगायला पाहिजे. मोहन भागवतांनी सल्ला देऊ नये. मोहन भागवतांचं सरकार आहे. मोहन भागवतांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा. अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं, ज्या अमानुषपणे, ज्या क्रूरपणे विद्यार्थ्यांवर आणि महिलांवर लाठीचार्ज घडवून आणला, त्यांची बेआबरू केली, मॉलेस्टेशन झालं पोलिसांच्या हातून, त्यामुळे त्या अमित शहाचा राजीनामा घ्या. आता आता त्याच्यावर ते तेल चोपडण्याचं जे काम आहे ते करू नका, ऍक्शन घ्या. यांना पहिले बाहेर काढा सरकारच्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.